श्रावण महिना असो किंवा कुठलेही शुभ कार्य आपण सत्यनारायणाची पूजा तर करतोच आणि त्यावेळेस प्रसादासाठी जो शिरा तयार केला जातो तो शिरा बनवण्याची सगळ्यांची पद्धत सुद्धा सारखीच आहे. पण तरीही शिरा कधी कधी चिकट होतो किंवा कोरडा होतो. आज आपण हा शिरा अगदी 2 दिवस म्हटलं तरी छान मऊ लुसलुशीत राहील यासाठीच्या काही टिप्स पाहणार आहोत. तोंडात टाकताच विरघळणारा शास्त्रोक्त पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा करायचा ते पाहूया. 1.25 किलो घ्या किंवा 1.25 वाटी. प्रसादाचा शिरा हा 1.25च्याच प्रमाणात केला जातो. त्यासाठी घरातील मी एक मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण 1.25 वाटी हे प्रमाण मोजून घेणार आहोत. पण प्रत्येक वेळी आपल्याला दूध, तूप आणि साखर मोजण्यासाठी थोडंसं हे प्रमाण अवघड जाईल. त्यासाठी घरातली एक मी थोडीशी मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण हे 1.25चं प्रमाण मोजून घेऊया. म्हणजे आपल्याला सगळं प्रमाण एकाच वाटीने घ्यायला सोयीस्कर पडेल. त्यासाठी या वाटीमध्ये मी सगळा रवा घालून घेतला. आता यामध्ये आपल्याला आणखीन पाव वाटी रवा घालायचा आहे, म्हणजे आपलं जे वाटीचं प्रमाण आहे ते बरोबर 1.25 वाटी एवढं प्रमाण आपलं परफेक्ट तयार होईल. ही एक मोठी सपाट वाटी भरून जो रवा तयार झालाय म्हणजे आपल्या इथं 1.25 वाटीचं प्रमाण आहे. त्याच वाटीने आपण इतर सर्व साहित्य मोजून घेऊया. रवा घेताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक न घेता मीडियम साईजचा रवा घ्यायचा आहे. रवा घेतला त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, 1 वाटी रवा, 1 वाटी साजूक तूप. 7 ते 8 मनुके घ्यायचे. 7 ते 8 पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. 7 ते 8 आपण इथे बदामाचे तुकडे घेतलेत. 7 ते 8 आपण इथे काजूचे काप करून घेतलेले आहेत. 4-5 वेलची साखरमध्ये मिक्सरला वाटून घेतली. 7 ते 8 आपण इथे केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत. साधारण एक मीडियम साईजचं केळ आपण इथं पिकलेलं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत. आता रवा करायला घेऊया. एका टोपामध्ये मी दूध आणि पाणी एकत्र करून त्यामध्ये केसरच्या ज्या काड्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. यामुळे केसरचा कलर या दुधामध्ये खूप छान उतरतो. आता एका साईडला दूध गरम होतोय तोपर्यंत आपण इकडे रवा करायला घेऊया. रवा करण्यासाठी थोडीशी जाड बुडाची कढई घ्यायची. कढई गरम झाली की यामध्ये 4 चमचे साजूक तूप घालून घ्यायचंय. सगळं तूप एकदम न घालता थोडं थोडं तूप घालायचंय आणि रवा भाजून घ्यायचाय, म्हणजे रवा छान भाजला जातो. 4 चमचे तूप गरम झालं की यामध्ये रवा घालून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत हा रवा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. 2-3 मिनिटं रवा परतून झाला. आता यामध्ये राहिलेलं जे साजूक तूप आहे ते घालून घेऊया. असं थोडं थोडं तूप यामध्ये घातलं ना की मग रवा व्यवस्थित भाजला जातो. रवा भाजण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. आता थोडं थोडं असं पण यामध्ये तूप घातल्यामुळे रवा छान भाजला जातो आणि अगदी छान फुलतो. 1 चमचा साजूक तूप आपण ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी साईडला काढून ठेवलेला आहे. आता पुन्हा या तुपामध्ये रवा चांगला परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटं रवा असा छान परतून घेतला की यामध्ये बारीक कट करून घेतलेलं जे केळ आहे ते घालायचंय. रव्यासोबतच हे केळ परतून घेतलं की केळ अगदी सॉफ्ट होतं आणि त्याचा एक प्रकारचा वास असतो ना तो रव्याला येत नाही. आणि दुसरं म्हणजे रवा केल्यानंतर तो अजिबात काळपट होत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच केळ घालायचं आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचंय. तर बघा रवा आणि केळ छान एकजीव झालेला आहे आणि रवा सुद्धा छान भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे. गॅसची फ्लेम आता मंद करायची आणि उकळतं दूध थोडं थोडं यामध्ये घालायचंय. एकदम सगळं दूध न घालता थोडं दूध घालायचंय. याला थोडंसं परतून घ्यायचंय. यामुळे रवा छान फुलतो आणि अजिबात चिकट होत नाही. पुन्हा राहिलेलं सगळं दूध यामध्ये घालायचंय आणि याला पुन्हा परतून घ्यायचंय. दुधामध्ये आपण केशरच्या काड्या घातल्या होत्या त्यामुळे रव्याला छान असा केशरी पिवळा कलर येतो आणि याला 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. सगळं दूध आता या रव्याने शोषून घेतलेलं आहे. यावरती आता एक झाकण ठेवायचंय आणि रवा छान एक 2 मिनिटं फुलून द्यायचाय. 2 मिनिटानंतर झाकण काढायचंय. रवा छान फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे रव्याला छान चकाकी येते. रवा अजिबात चिकट होत नाही आणि अगदी मस्त असा हा मऊ लुसलुशीत तयार होतो. साखर विरघळेपर्यंत आपण ड्रायफ्रूट सुद्धा भाजून घेऊया. एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आणि आपण जे ड्रायफ्रुट्स ठेवलेले होते त्या ड्रायफ्रुट्स मधले सुरुवातीला फक्त बदाम आणि काजू आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचे. कारण काजू आणि बदाम परतण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. सुरुवातीला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतले की मग त्यामध्ये आपल्याला मनुके आणि पिस्ते घालायचे आहेत. मनुके सुरुवातीलाच घालायचे नाहीत, नाहीतर मग ते पटकन फुलून काळे होतात आणि पिस्त्याचा सुद्धा कलर पूर्णपणे काळपट होऊन जातो. ड्रायफ्रुट्स सुद्धा आता छान परतून झालेत. रव्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचंय. वरून ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे रव्याला खूप छान अशी टेस्ट येते. घरामध्येच काय तर आजूबाजूला सुद्धा हा प्रसादाचा शिऱ्याचा सगळीकडे सुगंध दरवळत असतो. अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा आपला इथे रवा बनवून तयार झालेला आहे. 24 तास म्हटलं तरी रवा असा छान मऊ लुसलुशीत राहतो.
अजिबात कोरडा होत नाही किंवा अजिबात चिकट होत नाही. गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये तुळशी पत्र आणि वेलची पावडर घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुळशीची पाने घातल्याशिवाय आपला हा जो सत्यनारायणाचा प्रसादाचा रवा आहे ना, तो अजिबात पूर्ण होत नाही. तुळशी पत्राला यामध्ये खूप महत्व आहे. आता हाच प्रसादाचा रवा तुम्हाला 1.25 किलोच्या प्रमाणात बनवायचा असेल तर प्रमाण अगदी सेम आहे. आपण 1.25 वाटीचं प्रमाण घेतलं तसंच तुम्ही 1.25 किलोचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हा रवा त्या पद्धतीनेच बनवायचा आहे ज्या पद्धतीने दाखवला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1.25 वाटीच्या प्रमाणात बनवला तर तुम्हाला द्रोणमध्ये देण्यासाठी तुम्ही 25 लोकांना वाढू शकता किंवा जर तुम्हाला 1.25 किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही 200 ते 250 लोकांना हा प्रसाद देऊ शकता. प्रसाद बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत.